नमस्कार मंडळी, माझे नाव वैभव दीपक सोनार। मी सायन आयुर्वेद कॉलेज BMS चतुर्थ वर्ष विद्यार्थी व NSS कॅम्पचा हा आमचा इथे 5वा दिवस असून आज सरांचं सुशील कडलक सरांचं आमच्या इथे एक छोटेसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तर म्हणण्याचं तात्पर्य एवढं की जेव्हा आले तेव्हा सगळे एकदम कॅम्पला जाऊन गेल्यामुळे त्यांची एनर्जी एकदम ड्रॉप डाऊन झालेली। तर तो कॉन्फिडन्स त्यांनी जो बिल्डअप केला स्टुडंट्समध्ये ते आणि लिडरशिपच्या बाबतीत बोलायचं गेलं तर जेव्हा सर बोलले किती लीडर्स आहेत तिथे, तर अत्यंत हळूहळू वेगाने हात वरती येत होता। पण अत्यंत शेवटच्या वेळी जो कॉन्फिडन्सने हात वरती आला त्याच्याने सरांचं एकदम नेतृत्व कळून येतं। त्याच्यानंतर सर तुम्ही जे सेशनमध्ये आम्हाला सगळ्यांना सांगितलं की सर 3 गोष्टी म्हणजे नेहमी आपल्याकडे 3 ऑप्शन्स असावे, म्हणजे लगेच प्लॅन्स असावेत। कोणत्याही लिडरशिप करताना आपल्याकडे नेहमी प्लॅन्स असावेत। 2 प्लॅन तर नेहमी असावे व 1 प्लॅन जे एकदम तल्लख असतात ते बनवतात। अशा गोष्टी जे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला हायलाईट करून दिलात व सर प्रेझेन्स ऑफ माइंड व्हेरी इम्पॉर्टंट। जे गेम्स आम्ही खेळलो त्याच्यामध्ये आम्हाला हे कळून आलं की किती प्रेझेन्स ऑफ माइंड असावं लागतं। आणि हे सर तुम्ही जे शेवटी आम्हाला जे गीत करून जे एकदम आम्हाला उत्स्फूर्ततेने जे ज्यांना डान्स येत नाही ते सुद्धा सर उत्स्फूर्ततेने एकदम त्यांचा प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी शब्दशः तुमचे आभारी आहे। व मी शेवटी एवढंच बोलेन की कौन कहता है जिंदगी बदनसीब है, कौन कहता है जिंदगी बदनसीब है, हम कहते हैं जिंदगी तो खुशनसीब है। कौन कहता है जिंदगी बदनसीब है, हम कहते हैं जिंदगी खुशनसीब है। जिंदगी जीने के लिए हौसले बुलंद होने चाहिए और नेतृत्व करने के लिए आत्मविश्वास होना चाहिए। जय हिंद।